हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर आपण शिकतो आहोत चॅप्टर करंट इलेक्ट्रिसिटी, बरोबर आहे का? हां, या चॅप्टरमध्ये शेवटच्या लेक्चरला आपण काय बघितलं आठवतंय कोणाला? तर आपण बघितला होता ओहम्स लॉ. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं रेझिस्टिव्हिटी इन अ कंडक्टर, रेझिस्टन्स इन अ कंडक्टर. त्याच्यानंतर आपण बघितली होती कॉन्सेप्ट रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे, पटकन आपण याला जरा ओव्हरलुक करूया. Ohm's law. What is Ohm's law? If a physical state of a conductor remains constant, then current I is directly proportional to the potential difference V of the conductor. हा होता Ohm's law. त्याच्यानंतर आपण बघितलं हाऊ द रेझिस्टन्स acquire in the conductor. रेझिस्टन्स हा कसा तयार होतो? जेव्हा कोणत्याही कंडक्टर मधून इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात तेव्हा कंडक्टर मधल्या ॲटम आणि आयन वरती ते इलेक्ट्रॉन आदळतात. ह्या आदळण्यामुळे त्यांचा वेग कमी होतो आणि रेझिस्टन्स तयार होतो कंडक्टर मध्ये. मी हे सांगितलं होतं की कंडक्टरचा जो रेझिस्टन्स आहे तो फंडामेंटल प्रॉपर्टी आहे त्या मेटलची. म्हणजेच कोणत्याही दोन मेटलचा रेझिस्टन्स हा कधीही सारखा नसतो. दुसऱ्या भाषेत प्रत्येक मेटलचा रेझिस्टन्स म्हणजे प्रत्येक कंडक्टरचा रेझिस्टन्स हा वेगळा वेगळा असतो. हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं कन्सेप्ट रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी कशी डिफाईन केली जाते? तर आपण बघितलं होतं जर कोणत्याही कंडक्टरचा रेझिस्टन्स हा R असेल तर R हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो लेंथ ऑफ द कंडक्टर आणि एरिया ऑफ द कंडक्टर. म्हणजे लेंथला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तर एरियाला तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. मग आपण काय केलं होतं? प्रोपोर्शनॅलिटी साइन काढलं, इक्वल टू साइन टाकलं होतं आणि आपण फॉर्म्युला तयार केला होता R is equal to rho into L upon A. There rho is the proportionality constant and called resistivity. R resistance तर rho resistivity असते. बरोबर आहे का? हा फॉर्म्युला आपण तयार केला होता. रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय होतं? तर ते होतं ओहम मीटर. रेझिस्टन्सचं युनिट काय असतं? तर ते आहे ओहम. बरोबर आहे. आज तर हे सगळं आपलं झालं होतं पाठीमागच्या लेक्चरला. आजच्या नंतर आपण कन्सेप्ट बघितली होती ती म्हणजेच इलेक्ट्रिक सर्किट. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत कंपोनंट्स जे इलेक्ट्रिक सर्किट तयार करण्यासाठी लागतात आणि त्यांचे सिम्बॉल. म्हणजे जेव्हा तुम्ही आकृतीद्वारे बोर्डवरती किंवा तुमच्या पेजवरती त्याला रिप्रेझेंट करतात नोटबुक मध्ये तेव्हा ते कसे दाखवले जातात. म्हणजेच आपण बघणार कंपोनंट्स आणि त्यांचे सिम्बॉल. ठीक आहे, तर बघा सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक सेल. इलेक्ट्रिक सेल दर्शवला जातो असा. मोठी रेष याचा अर्थ होतो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तिथे आणि छोटी रेषचा अर्थ निगेटिव्ह टर्मिनल असतो. व्हॉट इज द यूज ऑफ इलेक्ट्रिक सेल? इलेक्ट्रिक सेलचं काम काय? टू क्रिएट पोटेन्शियल डिफरन्स. जोपर्यंत सर्किट मध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होत नाही तोपर्यंत इलेक्ट्रिक करंट त्या सर्किट मधून ट्रान्सफर होणार नाही. त्याच्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करण्याचं काम हा करत असतो इलेक्ट्रिक सेल. दुसरं बॅटरी. बॅटरी म्हणजे काय हो? इन अदर वर्ड्स इट इज कॉल्ड कॉम्बिनेशन ऑफ द सेल्स. एक असला तर सेल, पण तुम्ही जर खूप जास्त सेल्स एकमेकांच्या सोबतीने जोडले 3, 4, 5, 6 तर जे कॉम्बिनेशन तयार होतं त्या कॉम्बिनेशनला म्हणतात बॅटरी. बॅटरी हा शब्द आपल्यासाठी काही नवीन नाहीये. आपल्या मोबाईल मध्ये बॅटरी असते, आपण जे 2 व्हीलर 4 व्हीलर वापरतो त्याच्यामध्ये बॅटरी असते. बरोबर आहे. मग हा बॅटरी म्हणजेच काय? तर कॉम्बिनेशन ऑफ द सेल असतो. जितके जास्त सेल तितकी स्ट्रॉंग बॅटरी. आलं लक्षात? ठीक आहे, हे आहे त्याचा सिम्बॉल. मग या बॅटरीचं पण काम काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करतं विच इझिली गिव्स अस अ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे प्लग की. आता प्लग की
म्हणजे ती ओपन असल्यावर कशी रिप्रेझेंट करायची आणि दुसरी म्हणजे ती क्लोज असल्यावर कशी रिप्रेझेंट करायची. तर बघा, प्लग की ओपन ज्याला तुम्ही दाखवणार काहीशा ह्या चिन्हाने, याच्यामध्ये बघा काहीही नाहीये, प्लेन आहे. ठीक आहे. तर प्लग की क्लोज याच्यामध्ये तुम्हाला एक डॉट दिलेला दिसतो. मग आता या प्लग कीचं काम काय आहे बरं? प्लग की ही आपल्याला ऑपरेशन साठी दिलेली आहे की करंट फ्लो होऊ द्यायचा किंवा नाही. राईट. म्हणजे आपण आपल्या इच्छेनुसार सर्किटमध्ये करंट फ्लो करू शकतो. कशाच्या मदतीने? प्लग कीच्या मदतीने. त्याच्यानंतर येतं कंडक्टिंग वायर. साधी स्ट्रेट लाईन जी असते ती असते कंडक्टिंग वायर. त्याच्यानंतर क्रॉसिंग वायर. जर दोन कंडक्टिंग वायर एकमेकांवरून जात आहेत, क्रॉस करतायत एकमेकांना, पण ते क्रॉसिंग आपण डायरेक्टली नाही दाखवत, ते दाखवतो काहीशा ह्या चिन्हाने. बघा, ह्या चिन्हाने आपण त्यांचं क्रॉसिंग दाखवतो. त्याच्यानंतर बल्ब, इलेक्ट्रिक बल्ब किंवा लाईट बल्ब कशाने दाखवतो? तर तो दाखवतो ह्या चिन्हाने. मग ह्या बल्बचं काम काय? यूज कशासाठी आहे? तर तुमच्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट आहे की नाही हे तपासण्यासाठी इलेक्ट्रिक बल्ब काम करतो. जर तुमचं सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट असेल तर बल्ब ग्लो होतो, आणि जर नसेल तर तो तसाच राहतो, म्हणजे तो ग्लो होत नाही. त्याच्यानंतर येतं रेझिस्टन्स. रेझिस्टन्स ह्या चिन्हाने दाखवलं जातं. बघा, जसं रस्त्यावरती गतिरोधक असतात त्याच पद्धतीनं इथं या कंडक्टिंग वायर मध्ये गतिरोधकासारखी चिन्ह दिसतात तुम्हाला, यालाच रेझिस्टन्स असं म्हणतात. यूज काय आहे रेझिस्टन्सचा? तर हा कंट्रोल करतो करंटच्या अमाऊंटला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एखादी बॅटरी जोडलेली आहे सर्किटला, तर बॅटरी काय करेल? तर तुमच्या अपेक्षेपेक्षा तिच्यात जेवढी क्षमता आहे तेवढा करंट ती त्या वायर मधून पास करेल. पण आता तुम्हाला तेवढा करंट नकोय, तुम्हाला कमी अमाऊंटचा करंट पाहिजे. मग तो रेग्युलेट कसा करणार तुम्ही? तर तो रेग्युलेट करण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये रेझिस्टन्स टाकणार. रेझिस्टन्स काय करतं? तर करंटची मात्रा कमी करतो, आहे का? म्हणजे तो रेझिस्ट करतो फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंटला. हे आहे रेझिस्टन्स. त्याच्यानंतर पुढचं व्हेरिएबल रेझिस्टन्स, यालाच दुसरा एक शब्द आहे रेओस्टॅट. मग व्हेरिएबल रेझिस्टन्स कसा दर्शवला जातो? तर बघा, साधा रेझिस्टन्स काढायचा आणि त्याच्या मधून जाणारा, म्हणजे या रेझिस्टन्स मधून भेदून जाणारा एक क्रॉस एरो तुम्हाला काढायचा आहे. हा आहे व्हेरिएबल रेझिस्टन्स किंवा रेओस्टॅट. रेओस्टॅटचं काम काय आहे? तर बघा, जर तुम्ही पर्टिक्युलर व्हॅल्यूचा रेझिस्टन्स टाकला तर तो तेवढेच अमाऊंट मध्ये करंटला काय करेल? रेझिस्ट करेल. पण जर तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला करंटची मात्रा भरपूर वेळा बदलायची आहे, क्वांटिटी भरपूर वेळा बदलायची आहे, मग त्याच्यासाठी हा रेओस्टॅट भरपूर कामाला येतो. हा तुमच्या इच्छेनुसार त्या रेझिस्टरचं काय करू शकतो? व्हॅल्यू कमी किंवा जास्त करू शकतो, जेणेकरून तुम्हाला इलेक्ट्रिक करंटच्या अमाऊंट वरती मर्यादा मिळवता येते. ठीक आहे, कंट्रोल मिळवता येतो. त्याच्यानंतर येतं पुढचं एमीटर. एमीटर रिप्रेझेंटेड बाय दिस वायरला तुम्हाला एका गोल स्पियर मध्ये ए, कॅपिटल ए ने आपण दर्शवतो एमीटर. ठीक आहे. एमीटरचं काम काय आहे? तर इट यूज टू मेजर इलेक्ट्रिक करंट, द अमाउंट ऑफ इलेक्ट्रिक करंट इन युअर सर्किट. त्याच्यानंतर हा जो सिंबल आहे 11वा, तो म्हणजेच व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटर पण कसा दर्शवला जातो? तर कंडक्टिंग वायरला आहे स्पियर आणि त्याच्यामध्ये आहे व्ही लिहिलेलं. व्ही स्टँड फॉर व्होल्ट मीटर. व्होल्ट मीटरचं काम काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स किती क्रिएट झालेला आहे तुमच्या सर्किट मध्ये ते मोजण्याचं काम कोण करतं? व्होल्ट मीटर करत असतो. ठीक आहे. पुढे येतात लागूनच दोन डेफिनेशन, त्या म्हणजे कंडक्टर आणि इन्सुलेटर. मला असं जाणवतं की मी तुम्हाला अगोदरच या डेफिनेशन सांगितलेल्या आहेत, पुस्तकाच्या सिरियलनुसार ते आता आपल्याला येत आहेत तर आपण बघून घेऊ. कंडक्टर. कंडक्टर म्हणजेच काय? अ सबस्टन्स विच हॅव व्हेरी लो रेझिस्टन्स इज कॉल्ड कंडक्टर. कंडक्टरला मराठीत म्हणतात वाहक. ज्या पदार्थाची रेझिस्टिव्हिटी पॉवर म्हणजे रोधन क्षमता खूप कमी असते त्याला कंडक्टर म्हणजे वाहक असं म्हणतात. दुसरीकडे इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे दुर्वाहक. अ सबस्टन्स which have very high resistance
इज कॉल्ड इन्सुलेटर. इन्सुलेटर म्हणजे दुर्वाहक. दुर्वाहक म्हणजे काय, तर ज्या पदार्थाची रेझिस्टिव्हिटी पॉवर, रोधकता सगळ्यात जास्त असते त्याला इन्सुलेटर म्हणजेच दुर्वाहक असं म्हणतात. ठीक आहे, तर ही होती व्याख्या कंडक्टरची आणि इन्सुलेटरची. पुढचा आपला मुद्दा आहे एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ. लेक्चरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला ओहम्स लॉ काय सांगितलं, काय तो पाठच पाहिजे नाही का. इफ अ फिजिकल स्टेट ऑफ अ कंडक्टर रिमेन्स कॉन्स्टंट देन इलेक्ट्रिक करंट I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. बरोबर आहे का. मग याचा एक्सपेरिमेंटल प्रूफ काय आहे, तर बघा हे सगळेचे सगळे जे सिम्बॉल आहे यातले काही सिम्बॉल आपण ह्या इलेक्ट्रिक सर्किट मध्ये ड्रॉ केलेले आहेत बघा. जसं दिस इज कंडक्टिंग वायर, दिस इज रेजिस्टन्स R, दिस इज एमीटर A, दिस इज प्लग की. ठीक आहे, दिस इज बॅटरी. आता हे इंडिव्हिज्युअल सेल्स आहेत म्हणून आपण याला बॅटरी नाही म्हणूयात, आपण याला म्हणूयात इंडिव्हिज्युअल सेल्स. किती सेल्स लावलेले दिसतात, 1 2 3 4. ठीक आहे, आणि ह्या रेजिस्टरचा पोटेन्शियल डिफरन्स मोजतो आपण व्होल्टमीटरने. इथे लावलेला आहे व्होल्टमीटर, राईट. नाव तुम्हाला आकृतीत दाखवल्याप्रमाणे अरेंजमेंट करायची आहे. या आकृतीमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले जे तुमचं सर्किट क्लोज करायचं आहे ते फक्त पहिल्या सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये कंप्लीट करायचं आहे. म्हणजे बघा दिस इज द फर्स्ट सेल आणि इथं तुमचं सर्किट कंप्लीट झालं. आता ह्या सेलची जेवढी पोटेन्शियल डिफरन्सची पॉवर असेल दॅट मच अमाउंट ऑफ करंट ओनली फ्लोज थ्रू द सर्किट. समजा आपण असं समजू की हा 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स वाला काय आहे, सेल आहे. मग 1 व्होल्ट इतकी आपण काय केली, त्याची पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू आहे आणि तेवढा करंट याच्यामधून पास होतो आहे. आता तुम्ही याचं इथं पोटेन्शियल डिफरन्स पण मोजलं, करंट किती आहे तो पण मोजला. सेकंड टाइमला तुम्हाला काय करायचं आहे, तर दुसरा आता ही वायर काढून टाकायची आहे आणि सेकंड सेलला सुद्धा तुम्हाला अटॅच करायचं आहे सर्किटला. मग आता तुमचं सर्किट झालं किती सेलचं, 2 सेलचं. हा दुसरा सेल सुद्धा 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्सचा आहे. मग कॉम्बिनेशन मध्ये दोन्ही सेलची व्हॅल्यू किती झाली, 2 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स, राईट. मग आता तुम्हाला मेजर करायचं की याच्यामध्ये करंट किती फ्लो होणार आहे या सर्किटमध्ये. रेजिस्टरची व्हॅल्यू चेंज होती का, नाही, पण तुमच्या इलेक्ट्रिक करंटची व्हॅल्यू मात्र आता चेंज होणार आहे. ठीक आहे, आता येईल तिसरं, म्हणजे तुम्ही इथून कनेक्शन काढा आणि तिसऱ्या सुद्धा सेलला तुम्ही इन्क्लूड करून घ्या सर्किट मध्ये. आता काय होईल, तर हा तिसरा सेल सुद्धा 1 व्होल्टचा आहे. मग 3 व्होल्ट इतका तुमचा पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. नाव यू मेजर हाऊ मच करंट इज फ्लोइंग थ्रू द सर्किट. त्याच्यानंतर चौथा इलेक्ट्रिक सेल पण याच्यामध्ये जोडा आणि बघा की या 4 सेलचं मिळून 4 व्होल्ट, तो सुद्धा 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स आहे. 4 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स टोटल अप्लाय होतं सर्किटला. आणि आता याच्यामधून फ्लो होणारा इलेक्ट्रिक करंट किती आहे हे तुम्हाला काढायचं आहे. जर तुम्ही याला ग्राफ मध्ये शो केलं तर यू विल गॉट अ स्ट्रेट लाईन. ठीक आहे, म्हणजेच तुम्हाला हा ग्राफ काहीसा असा मिळणार आहे, अ स्ट्रेट लाईन ग्राफ तो तुम्हाला मिळणार आहे. दुसरीकडे ओहम्स लॉ, आपलं सूत्र काय आहे, if the physical state of a conductor remains constant then the current I is directly proportional to V, means potential difference. मग सूत्र आपल्याला मिळतं बघा, V is equal to IR or I is equal to, बोला याला पाठवून द्या इकडं, V upon R or R is equal to V upon I. हे तिन्हीच्या तिन्ही सूत्र कशाचे आहेत, तर ते आहेत ओहम्स लॉचे. कशाचे आहेत, ओहम्स लॉचे. म्हणजे बघा जितका जास्त पोटेन्शियल डिफरन्स तितका जास्त करंट, जितका जास्त रेजिस्टन्स तितका कमी करंट. म्हणजे 1 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स सेल अप्लाय केल्यानंतर तुमच्या इलेक्ट्रिक सर्किट मधून वाहणारा करंट
हा प्रपोर्शनल असेल पोटेन्शियल डिफरन्सला. दुसरीकडे जेव्हा तुम्ही एक एक सेल ऍड करतात, जसा तुमचा पोटेन्शियल डिफरन्स वाढतो तसा तुमच्या सर्किट मधून वाहणारा इलेक्ट्रिक करंट सुद्धा काय होतो, वाढतो. दुसरीकडे जर तुम्ही हा रेजिस्टरची व्हॅल्यू चेंज केली म्हणजे याला वाढवली तर इलेक्ट्रिक सर्किट मधून वाहणारा करंट हा काय होतो, कमी होतो. आलं लक्षामध्ये? याचाच अर्थ ओहम्स लॉ जे आपल्याला सांगतो की करंट I इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. जितका जास्त पोटेन्शियल डिफरन्स तितका जास्त करंट फ्लो होणार सर्किट मधून. जितका कमी पोटेन्शियल डिफरन्स तितका कमी करंट फ्लो होणार कशामधून, इलेक्ट्रिक सर्किट मधून. दुसरीकडे जितका जास्त रेजिस्टन्स तितका कमी इलेक्ट्रिक करंट, आणि जितका कमी रेजिस्टन्स तितका जास्त इलेक्ट्रिक करंट फ्लो होणार इलेक्ट्रिक सर्किट मधून. ठीक आहे. तर बघा, हे होतं एक्सपेरिमेंटल प्रूफ ऑफ ओहम्स लॉ. आता मित्रांनो आपण जाणार आहोत ह्याच्यावरती आधारित, ओहम्स लॉ वरती आधारित. पहिला प्रॉब्लेम आहे बघा, द रेजिस्टन्स ऑफ द फिलामेंट इन अ लाईट बल्ब इज 1000 ओहम. एका बल्ब मध्ये जी फिलामेंट आहे, ठीक आहे, या फिलामेंटचं रेजिस्टन्स आर किती दिलेला आहे, तर तो दिलेला आहे 1000 ओहम. ठीक आहे. If the bulb is fed by a current of a source potential difference 230 volt. तुमचा हा जो बल्ब आहे हा एका सेल किंवा बॅटरीला जोडलेला आहे ज्याचा पोटेन्शियल डिफरन्स आहे 230 व्होल्ट्स. तर फाइंड हाऊ मच करंट फ्लो थ्रू इट. याच्यामधून वाहणारी विद्युतधारा किती, हा तुम्हाला विचारला गेलेला प्रश्न आहे. ठीक आहे. Suppose a bulb having a filament with a resistance 1000 ohm attached to the potential difference 230 volt, then how much current flow through the bulb or conducting wire, right? तर बघा, गिव्हन सगळ्यात पहिले लिहून घेऊया. हे आहे गिव्हन. आता आपल्याला माहिती आहे ओहम्स लॉ. मग इथं आपण लिहू बाय ओहम्स लॉ. काय आहे ओहम्स लॉ, तर तो आहे V इज इक्वल टू IR, राईट. पण आपल्याला काढायचं काय आहे, I. मग आपण काय करूया, I ला इथेच ठेवूया आणि या R ला पाठवूयात ह्या बाजूला. इकडे आहे गुणाकारात, इकडे गेल्यावर भागाकारात. मग आपल्याला काय मिळेल, V अपॉन R. मग चला सूत्रामध्ये किमती टाकूयात. तर V ची व्हॅल्यू किती आहे, तर ती आहे 230 व्होल्ट. ठीक आहे. 2 इकडे घेतो मी, 230 व्होल्ट, राईट. I इज इक्वल टू 230 व्होल्ट अपॉन R ची व्हॅल्यू काय आहे, तर ती आहे 1000 ओहम. बरोबर आहे. मग आता यांचा करा भागाकार. जेव्हा जेव्हा तुम्हाला भागाकारामध्ये डिनॉमिनेटरला 1 आणि त्याच्यावरती झिरोज असतात, म्हणजे 10, 100, 1000, 10,000, तर भागाकार करणं खूप सोपं. काय करायचं की एकावरती शून्य किती आहे ते बघा आणि तेवढे डिजिट वरच्या नंबर मध्ये तुम्ही लेफ्ट हँड साइडला सरका. झालं तुमचं उत्तर. मग इथं बघा 1000 म्हटल्यानंतर 1 वरती किती झिरोज आहे, 3, आणि तुम्हाला सरकायचं आहे 3 डिजिट लेफ्ट हँड साइडला. बघा मग 3 डिजिट लेफ्ट हँडला सरकतो 1, 2, 3, म्हणजे उत्तर किती येतं 0.230. आता पॉइंट नंतर हा 0 येतोय संख्येनंतर, म्हणून याला व्हॅल्यू नाही किंवा तुम्ही याला नाही दिलं तरी चालेल. मग तुमचं उत्तर किती येतं 0.23. आणि करंट हा कशाने रिप्रेझेंट केला जातो, एम्पियर. मग तुमचं उत्तर किती आलं 0.23 एम्पियर. कळलं का? म्हणजे जर फिलामेंट बल्ब मधली जी फिलामेंट आहे तिची रेजिस्टन्स 1000 ओहम असेल, ती बल्ब जो आहे तो 230 इतक्या व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्सला जोडलेला असेल, तर करंट वाहने किती त्याच्यामधून 0.23 एम्पियर. ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतरचं एक छोटंसं उदाहरण घेऊयात अजून आपण. अ करंट
0.24 ampere flow through the conductor when the potential difference is 24 volt is applied across it, then what is the resistance? मग इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे ते बघा, लिहून घेऊयात आपण. सगळ्यात पहिले गिव्हन मध्ये आपल्याला दिलेलं आहे करंट. किती दिलेलं आहे? तो आहे करंट I इज इक्वल टू 0.24 एम्पियर. 0.24 एम्पियर. देन आपल्याला दिलेला आहे पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स किती दिलेला आहे? तर तो दिलेला आहे 24 volts. 24 volts. And they have to calculate, they want to calculate us resistance R. पुन्हा एकदा तेच सूत्र आहे V इज इक्वल टू IR. पण आपल्याला काढायची आहे कशाची व्हॅल्यू? R ची व्हॅल्यू. मग मी डायरेक्ट सूत्र बनवतो बघा. R इज इक्वल टू, हे बघा, R इज इक्वल टू I ला पाठवून देऊ या बाजूला, म्हणजे ते बनणार आहे V अपॉन I. हे इथं बघा सेकंड नंबरचं कन्वर्जन V अपॉन I. मग सूत्रामध्ये किमती टाकूयात आपण. बघा R is equal to, what is the value of V? 24 volt. And what is the value of I? 0.24. जर तुम्ही काळजीपूर्वक यांना बघितलं तर हे आकडे सारखेच दिसत आहेत, फक्त पॉइंटचा फरक आहे. मग आपण काय करूयात, जर भागाकारामध्ये पॉइंटची संख्या असेल तर उत्तर नेहमी मोठं येतं, आणि जर न्यूमरेटरला जर पॉइंटची संख्या असेल तर उत्तर नेहमी लहान येतं, म्हणजे पॉइंट मध्ये येतं. ठीक आहे. मग इथं डिनॉमिनेटरला आहे म्हणजे उत्तर किती बघा, 24. आता याचं उत्तर येणार बघा 0 नंतर 2 संख्या आहेत, म्हणून याचं उत्तर येणार आहे 100. 1 वरती तेवढे 0, राईट. आणि रेजिस्टन्स आहे म्हणून तो मोजणार आपण ओहम मध्ये. म्हणजे तुमच्या कंडक्टर किंवा तुमच्या दिलेल्या फिलामेंट मधून पास होणारा रेजिस्टन्स किंवा रेजिस्टन्स किती असेल तुमच्या फिलामेंटचा, तर तो असणार आहे 100 ओहम. आलं लक्षामध्ये? तर हे होतं ओहम्स लॉ, एक्सपेरिमेंटल प्रूफ आणि त्याच्यावरची काही उदाहरणं जे आपण सोडवलेले आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, तर हे सगळेच्या सगळे सिम्बॉल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याला तुम्हाला लिहायचं आहे नोट्स मध्ये. आणि हे जे 2 उदाहरणं आपण सोडवलेली आहेत ही तुम्हाला घरी सोडवून बघायची आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर ह्या लेक्चरला आपण इथे थांबणार आहोत आणि याचा पुढचा भाग आपण शिकणार पुढच्या लेक्चरला. ठीक आहे, थँक्यू.